हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास। पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी। संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ। पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी। चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान। पंढरीचा वार करी वारी चुकोने दिहरी। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम। हरे चरणा संतासिया, हरे चरणा संतासिया, हरे चरणा संतासिया।
प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाल आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसतसो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळे साष्टांग नमन करीतसो विठाला आता भिनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा हेची भावे माझी आस जन्मो जन्मी तुझा दास पंढरीचा वार करे वारी चुकोने दि हरी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा मागणीपर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे थोडा विको कमी छान आहे साऊंड सिस्टीम प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे मालक या अभंगाद्वारे ब्रह्मांडाच्या मालकासमोर मागणी मागतात देवा हे जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा मला तुझा दास करून घे देवा मला तुझं दास्यत्व करायचंय जन्मो जन्मी तुझा दास देवा एका जन्मापुरतं नाही जेवढे मी जन्म घेईन त्या जन्मात मी तुझाच दास झालो पाहिजे मला इतरत्र कुठेही भटकायला लावू नकोस आणि कुणाचाही दास करू नकोस मला फक्त तुझाच दास कर पंढरीचा वार करे वारी चुकोने दि हरी देवा मला वारकरी कर आणि असा वारकरी कर की वारी सुरू असल्यावर कोणाच्या श्राद्धाचे कीर्तन मला देऊ नकोस असा वारकरी कर देवा
असा वारकरी कर, असा वारकरी कर, असा वारकरी कर. वारीच्या व्यतिरिक्त जीवनच नकोय. संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. कारण वारकरी झालं की संतांच्या वारी करत राहिलं की संतांची कमी नाही. त्या संतांच्या सानिध्यात सतत प्रेमाचा, अखंड न तुटणारा, न संपणारा, अविरत असा प्रेमाचा कल्लोळ आहे. शेवटची मागणी गोड मागितली. चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. पुराणामध्ये, शास्त्रामध्ये बऱ्यापैकी पवित्र पापनाशिनी गंगेंचं वर्णन आलं. 350 गंगा आहेत. या पवित्र भारत देशात 349 आहेत. 2734 उपनद्या आहेत या भारत देशात दादा. आणि 350 पवित्र गंगा आहेत. एकच गेली फक्त नेपाळमध्ये, गंडकी. मग एवढ्या गंगा असताना तुकोबारायांनी स्नान मात्र आवर्जून चंद्रभागेच मागितलं. देवा, मला चंद्रभागेचं स्नान पाहिजे. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल, हे पवित्र अधिष्ठान जे काही कृपा करील, आशीर्वादाचा वर्षाव करील, त्यानुसार एक छोटासा गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. कार्यक्रमाचं औचित्य जुनाट परंपरा, जुनाट 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 वैष्णवांचं अधिष्ठान, वारकऱ्यांचं अधिष्ठान, विटेवरच्या मालकाचे प्राण असणारे साधू, महंत, तपस्वी, तेजोनिधी, निष्ठावंत वारकरी, ज्या अधिष्ठानावर ज्यांचं समाधी धन आहे, अशा परम पावन अधिष्ठान सामनगाव जुने. दादा याला कंसात दुसरं एक नाव द्या. सामनगाव देवाचे, मग जुने द्यायचे. कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये फिरत असताना असे क्वचित ठिकाणे आहेत की तिथं विटेवरचा मालक ज्या संतांच्या भेटी करतात, त्यांचे कामं करण्याकरता येतो. असे क्वचित ठिकाण, त्याच्यातलं हे एक ठिकाण आहे. सज्जनांनो, मी फार छोटासा व्यक्ती आहे.
पण ज्या भूमीला विटेवरच्या मालकाचे पाय लागले ती भूमी आपल्यासाठी छोटीशी पंढरी आहे, आपल्यासाठी आळंदी, आपल्यासाठी देहू आहे. ज्या भूमीवर विटेवरच्या मालकाचा पदस्पर्श झाला, ज्या भूमीमध्ये विटेवरच्या मालकाचा वास झाला, ती भूमी अत्यंत पवित्र आहे, अत्यंत पवित्र आहे. एखादी थकलेली माऊली असेल, एखादा थकलेला पुरुष असेल, परिस्थिती असेल, कुणाकडे पैसे भरपूर असतात, त्याबद्दल काही विषय नाही, पण काहीतरी कारण असतात की पंढरपूर जायला बघायला भेटत नाही, प्रांतातला आहे, परिसरातला आहे, त्यानं या तीर्थावर येऊन डोकं, कपाळ, नाक घासायचं. विटेवरच्या मालकाचं दर्शन झाल्याची अनुभूती त्याला इथे प्राप्त होईल. असं एक पवित्र स्थळ, साधूंचा वास आहे, विटेवरच्या मालकांचा वास आहे, इथे भक्तीचा वास आहे. अशा पवित्र संस्थांवर, अधिष्ठानावर फार दिवसापासनं येण्याचा योग आहे. आदरणीय पूजनीय दादा या तारखेची आठवण करून देत असतात. डिव्हिजन बॉलाही संपर्क करायला सांगतात. मलाही येण्याचा आनंद वाटतो. गुरुवर्य प्रातस्मरणीय, पूजनीय, वंदनीय, पूजनीय काकांचंही दर्शन होत आहे. कार्तिकी वारीतही मी मुद्दाम जात असतो फडावर, तिथे काकांचं, दादांचं दर्शन होतंय. आणि काकांच्या दादांच्या अनुषंगात ज्या ज्या ठिकाणी सप्ते बरेच असतात. मागे बार्शीला सुद्धा एका हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त श्रद्धा हॉस्पिटल, तिथे सुद्धा फार मोठा सप्ताह झाला. तिथेही येण्याचा योग दादांमुळे आला. एका गोडशा परंपरेतली लोक आहेत ती, एका नाविन्य अधिष्ठानावरची ही माणसं आहेत. त्यांच्यात त्या संतांचा वास आहे. मोठ्या श्रद्धेने एवढं मोठं इंद्राच्या वैभवाला लाजवील असा सुंदरसा दिव्य मंडप. मला असं वाटतं नुकतंच कुठंतरी कोराकोरी जमिनीला चालू होती, त्यावेळेसपासून मी येतो. त्याच वेळेस म्हटलं होतं मोठा सभा मंडप व्हावा. किती मोठा सभा मंडप, किती मोठा. परिसरातल्या सर्व धर्मानुरागी पवित्र अंतकरणाच्या माणसांनी पवित्र ठिकाणावर लक्ष ठेवलं पाहिजे. की अशा ठिकाणावर लक्ष ठेवलं की विटेवरच्या मालकाला आनंद वाटतो, काशीतल्या मालकांना आनंद वाटतो, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांना आनंद वाटतो. असे तीर्थ हे तीर्थ आहेत. ज्या वारकऱ्यांकरता जगाचा बाप इथे धावत येतोय, हे एक तीर्थ आहे, तीर्थ आहे. अशा तीर्थावर लक्ष ठेवत जा. भगवंत तुमचं कल्याण करेल. विठाला तुकोबाराय दादा विटेवरच्या मालकाला मला तुझा दास व्हायचंय किंवा मला तुझं दास्यत्व स्वीकारायचंय, मला तुझा दास करून घे, इतकं मागतात. विटेवरच्या मालकांनी बऱ्यापैकी माझ्या देहूतल्या मालकांना विनंती केली असेल, तुम्हाला बाकीचं दास्यत्व नकोय का? नको म्हणले, नको नको नको, बाकी इतरत्र फिरू नकोस आम्हाला, मला फक्त तुझाच दास व्हायचंय. त्याही काळात काही मोठाली मालक असतील काका, पण तुकोबाराय त्या मालकांना मानित नसतील. का? कारण त्या मालकांचं अस्तित्व दिव्यासारखं असते. दिव्यातलं तेल संपलं की दिवा इजला. काही काही लोकांचं अस्तित्व एक हौदभर पाणी आहे. काही काही श्रीमंताचं अस्तित्व रांजून भर पाणी आहे. काही श्रीमंताचं अस्तित्व एक तळभर पाणी आहे. तळे पण आटले तुमच्या भागातले. काल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा जन्मदिवस अष्टमी, तर गणेश गणपती बाप्पांच्या कृपेनं कुठंतरी हिरवळ दिसायली दादा. मग सरोवर सुद्धा आटू शकतात. म्हणून सरोवरासारख्या श्रीमंत मालकांच्या नादी तुकोबाराय लागले नाही.
पंढरपुरातला मालक म्हणजे समुद्राला लाजवील, हे त्याचं वैभव आहे. म्हणून मला तुझा दास व्हायचे देवा, नको मला बाकीच्यांचा दास करू. असे तर दगड उचलल्या विचू निघतेत, असे निघतेत काही काही. नकोय मला त्यांचा दास, तुझं दास्यत्व हवंय देवा. राहिला प्रश्न, तुकोबारायला विटेवरच्या मालकाने विचारला असेल, तुम्हाला काशीतल्या मालकांचा दास नकोय का? त्यांचं दर्शन तुम्हाला आवडत नाही का? तर मला असं वाटतंय तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, रविदास महाराज, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सखूबाई या सर्वांनी नमूद केलं असेल, देवा काशीतले मालक तर आमचा प्राण आहेत, पण ते रोजची रोज आम्हाला इथंच भेटतात, आम्हाला तिथं जायची गरज नाही. रोज त्रिशूल डमरू घेऊन काशीतले मालक पंढरपूरला येतात ना देवा. त्रिशूल डमरू घेऊन आला गिरीचा कांदा, त्रिशूल डमरू घेऊन आला गिरीचा विश्वातलं एकच ठिकाणी शंकर जात नसतील असं मला म्हणायचं नाही. गेले असतील भगवान शिवशंकर दादा कुठं पण, काही काही पवित्र ठिकाणी शिवशंकर गेले असतील, पण काका रोज नाही गेले. रोज फक्त काशीतले मालक एकाच ठिकाणी जातात, ते ठिकाण पंढरपूर आहे. आणि त्या पंढरपुरातला जो मालक आहे का, त्या मालकाचा मला दास व्हायचे असं तुकोबाराय नमूद करतात. राहिला बाकीच्या देवांचा, यक्ष किन्नर गंधर्वो चारणो विद्याधरो लोकपालो दिक्पालो चारु हा साधे परमहंसाय. या सर्व देवता आहेत का, सोप्या भाषेत सांगतो 33 कोटी देवता रोज सकाळी सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. रोज सकाळी, सुरवर या शब्दाचा अर्थ देव, स्वर्गातले देव, हे सर्व देवता रोज सकाळी विटेवरच्या मालकाच्या पुढे हात जोडून उभा असतात. वाळवंटापासून महा द्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडून हात. रोज सकाळी देवता आहेत, रोज सकाळी, रोज सकाळी. देव उठायच्या अगोदर देवतेला सुद्धा भीती वाटती. हा पंढरपुरातला मालक दयाळू आहे, सामनगावच्या साधूंनी आमंत्रित केलं की हा निष्ठ तू. हा त्याच्यामुळं एखाद्या संताकडे गेल्याच्या नंतर आपली भेट होणार नाही, म्हणून देव उठायच्या अगोदर तिथं येऊन थांबतात आणि मग आई साहेबाला विनंती करतात. रुक्माबाई माते वेगी उद्वावन नीळ, रुक्माबाई माते वेगी उद्वावन नीळ, रुक्माबाई माते वेगी उद्वावन नीळ, रुक्माबाई माते वेगी उद्वावन नीळ. सुरवराची मानगणी दाखली सकाळ, रुक्माबाई माते वेगी उद्वावन नीळ, रुक्माबाई माते वेगी उद्वावन नीळ. रुक्माबाई माते वेगी उद्वावन नीळ, रुक्माबाई माते वेगी उद्वावन नीळ. वा नामदेव वा 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 वा. रुक्माबाई माते वेगी उठवा घन निळ. हे आई साहेब उठवा उठवा. एका ठिकाणी तर म्हणतात आई साहेब तुम्हाला आमची दया येऊ द्या. राई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया.
माई रखुमाबाई तुम्हा येऊ द्या दया सेज हलवोनी जागे करा देवराया. मालक सांगत असतील देऊतले, भगवान तुम्ही उठायच्या अगोदर 33 कोटी देवता तुमच्यासाठी हजर आहेत ना. मग ज्या 33 कोटी देवता ज्या देवाच्या दर्शनाकरता बेजार आहेत तो देव पंढरपुरातला. 349 गंगा शुद्ध होण्यासाठी पंढरपूरला येतात. ती पवित्र गंगा चंद्रभागा. शंकर सांगे ऋषी जवळी शंकर सांगे ऋषी जवळी सकल तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करीती आंघोळी वंदिती चरण. तीही पवित्र गंगा पंढरपूरला आहे. बर ही नुसती पंढरपूरला नसून त्याच्या पायाची आहेत भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरणीच्या गंगा तुझ्या चरण चंद्रभागा भीमा चंद्रभागा भीमा चंद्रभागा भीमा चंद्रभागा दादा भिकारचोट मालकाच्या नादी लागायचं नाही. भिकारचोट मालक तुकोबारायला आवडत नाही. भारदस्त मालक आहे. भारदस्त. तुमच्या माझ्यासारख्या पाप्यानी ज्या गंगे स्नान केल्या आपण शुद्ध होतो बिभीषण बुवा. पण ती गंगा मळती आणि मळालेली गंगा शुद्ध करण्याची ताकद चंद्रभाग येते. आणि महाराज ती चंद्रभागा त्याच्या चरणाची गंगा. काय ताकद आहे काका. काय भारदस्त मालक आहे. बाकीच्या तीर्थांना शुद्ध करण्याची ताकद त्याच्या चरणातल्या गंगेत आहे. इतका मालक मोठा आहे. म्हणून देवा तुझं दास्यत्व स्वीकारायचे. तुझं दास्यत्व. हसतील काही काही मोठे पप्याच्या माईसाठी. असे तर कुंटाला न लोळायलीत कुठं बी. भक्तांसाठी मोठा असला पाहिजे. भारदस्त मालक आहे. उदार आहे. उदार आहे. उदार आहे.
देवा तुमचा दास्य तो. मला वाटते गेल्या वर्षी पण तुमचीच दादा यांचीच पंगत होती. महेशरावजी डेपे गेल्या वर्षी सुद्धा. वा, बघितल्यावर चेहरा बघितल्यावर लक्षात आलं. छान छान, वा छान. अशा तीर्थावर करत जा खर्च, देव तुमचं बरं करीन. आमचा एक पाहुणा श्रीमंत आहे, वाढदिवसाला मलेशियात गेला. ते म्हणलं म्या 80 लाख रुपये तिथं खर्चिले, तिथं आल्यावर मेला. परत दिवशीच माती झाली त्याची. आमची मंडळी म्हणली ते जवळचे पाहुणे जा. मी म्हणलं पंढरपूरहून जर आल्यावर मेला असता तर कीर्तन रद्द करून त्याच्या मातील गेलो असतो आणि त्याला भजन करीत फुकला असतं. पण मलेशियाला जाऊन मेला आणि ते 80 लाख किती सप्ते झाले असते. ते भडवा तिथून आल्यावर मेला. हा, त्याला नाही किंमत द्यायची. जे परमार्थात धन द्रव्य वेचतेत का त्याचं थोडंसं वर्णन केलं पाहिजे. काही काही कोणाला चोंभाळीते, कोणाला बी नको चोंभाळू रे, नको चोंभाळू. नरकाला जाशील चुंबळ्या. इतराची स्तुती आम्हा ब्रह्मा त्या पांडुरंगाच्या व्यतिरिक्त स्तुती नको म्हणले. स्तुती नको. आणि मग त्या पांडुरंगाच्या नामचिंतनात सप्ताह जी लोक थोडस द्रव्य वेचतात त्यांचं नाव घेतलं पाहिजे, त्यांचं घेतलं पाहिजे. कोणाचे नाव घेतात, कोणाचे चोंबाळीत. हे हात खरबड होते तू नको चोंबाळू कोणाला, जीवही खरबड होऊन जाईल. तुम्हालाही डेपेजी धन्यवाद. भारदस्त मालक आहे काका, कोणाचंही दास्यत्व नाही करायचं, नाही करायचं, नाही करायचं. गड्याच्या पोरीचं लग्न होतं दादा. गड्याच्या 22 वर्ष गड्यानं त्या मालकाची तर काम केलं. 22 वर्ष. पोरगी लग्नाला आली. मालकानं सांगितलं रुपये पाहिजे. गड्यानं सांगितलं. मालक म्हणले उचल घेतलीच ना रे, आता कसले रुपये. माझं सहाल कडीला नेल्याच्या नंतर नंदकुमार महाराज तरी 10-5 हजार तुझ्याकडे राहते आणि आता कसले पैसे मागतो. पैसे देऊ नका मालक, 30-40 किलो गहू द्या. पोरग बरं भेटलंय. मुलगी सुंदर होती, विद्वान होती, पण बाप गरीब होता. आणि पोरानं सांगितलं तुम्ही जशा पद्धतीत लग्न करताल तसं करा, पण द्या मला. आता तर ती परिस्थिती आलीच म्हणा. आता तर काही याबद्दल बोलायचा काही विषयच नाही, काहीच विषय नाही. देता का 30-40 किलो गहू. नाही म्हणे. चोळू लागला मोठी. मालकाची मंडळी जरा हिशोबातली होती. तिनं सांगितलं द्या 30-40 किलो गहू देऊन टाका, करील आपल्या इथं काम. 10 वर्ष करतोय. 20 वर्षापासून काम करणाऱ्या नौकराला एक गव्हाची थैली द्यायला जो मालक अंग चोळीतोय, तशा नालायकाचं कशाला दास्यत्व करायचं. त्याचं साल तर पेरणीत सोडायचं. उभ्या पेरणीहून म्हणायचं मेवणीच्या पोरीचा साखरपुडा आहे, चल हिसाब कर सुंबळ्या. चल तो हिसाब हिसाब करतो, हिसाब 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 कर. असला हलकट मालक. कसा मालक आहे माझा बघा. माझे तुकोब्बर आहे त्या मालकाचं दास्यत्व स्वीकारतात. उगा नाही स्वीकारलं. 2 पुरावे मांडतो, फक्त 2. जास्त त्रास देत नाही तुम्हाला. बोलोबा महाराज वारीला निघाले. खरं तर जाण्याची परिस्थिती नव्हती. परिस्थिती नव्हती. कुठली परिस्थिती. शारीरिक. काका शरीर थकलेलं होतं, जीर्ण झालेलं होतं शरीर, वय झालेलं होतं. पण ही अधिकारी लोक, वारी म्हणजे या लोकांचा प्राण होता. प्राण होता, प्राण, प्राण होता, प्राण. घरच्या सगळ्यांनी सांगितलं
तुम्ही थकले आता चालू शकत नाही, काय हरकत नाही म्हणले. जिथपर्यंत चालेल आणि त्याच ठिकाणी जर अंत्यविधी झाला तर वारीच्या वाटानं झाला हे महत्वाचा विषय. माझा शेवट होईल ना, मग वारीच्या वाटानं होईल, वारीच्या वाटानं. घरी जर राहिलो तर संसारातले लोक आहेत. वैकुंठवासी या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेल्या 3 शास्त्रीपैकी एक शास्त्री म्हणायचे, ते फार चिंतन करायचे, जगन्नाथ अण्णा पवार. हो. आता महाराष्ट्रामध्ये पहिले 3 शास्त्री आले ते काशी विद्यापीठातले. सध्या एक हयात आहेत, प्रल्हाद शास्त्री दैठणकर, तुकाराम महाराज महामुनी आणि जगन्नाथ अण्णा पवार. तर आरती तुकारामा अण्णा ते चिंतन करायचे गोडसे. तर ज्याची संसारात रती त्याची नाही आरती. क्या बात आहे. ज्याची संसारात रती त्याची नाही आरती, ज्याची परमार्थात रती त्याची आरती. आरती तुकारामा अण्णा म्हणायचे. अण्णा ह्या मोठ्या लोकांचा आधार घेत असतील. मोठी लोक मोठ्या लोकांचा आधार घेत होती मोठी माणसं. मोठ्यांचा आधार घेणारी माणसंच मोठी होत असतात. मोठ्याला डावलणारी हरामखोर कव्हा वळचणीला झोपत असतात. विठाला मोठ्यांना इसरायचंच नाही, नाही इसरायचं मोठ्यांना. सज्जनो, या समाध्या म्हणजे मोठी लोक आहेत. विटेवरच्या मालकाचे प्राण आहेत त्या समाध्यांनी. प्राण आहेत, प्राण प्राण. त्यांचा आधार घ्यायचा असतोय, त्यांचा आधार. आगा सरिता ओघोत्तर भयस्थित जायो, वृषभाचेनी पुच्छ पहाय, तिगा म्हैशीचेनी सुडाय, मृत्यू ठावची. जाबाली सांगतात, मसडन बैल नदीतून पलीकड चाललाय. मसडन बैल नदीतून पलीकड चाललाय आणि हस्त नक्षत्रातलं ऊन तापलंय. हस्त नक्षत्रातलं ऊन तापलं आणि माग हाणणाऱ्याला वाटलं आपण जाऊ, आपण पाणी शिल्लक होतं. 2 जण होते. तर ते म्हणले तुला कोणाची शेपूट धरायची. ते म्हणला तू ठरव ना. नाही म्हणला मसड बैलापेक्षा दुप्पट मोठी आहे. कोकणी होती, दुप्पट मोठी होती बैलापेक्षा. ते म्हणला बैलाच काय खरे, आपण म्हशीची शेपूट धरू. तू ठरव. का तुला धरायची म्हशीची. नाही म्हणला मी मसडायच्या नादीत लागत नसतो. शेपुड्याच्या मसडायच्या मी नाही नादी लागत. मला बैलाचीच शेपूट पाहिजे. तेच वाचलं ना. मला सांगा, व्यवहारात चांगल्याचा आधार गरजेचा आहे. व्यवहारात मसड हस्त नक्षत्राचं ऊन म्हणजे विश्वामित्राचा उन्हाळा. ती चांगल्या पाण्यात गेल्यावर कोकणी तिथंच दबली ना. फक्त नागपुड्यावरी काढ्या तिनं. आणि ज्यानं शेपूट धरली तो तिच्या ढोपराखाली दाबला. हा, म्हणून व्यवहारात पण आधार चांगल्याचा घ्या. ज्यानं बैलाचा घेतला तो वाचला, कोकणीचा घेतल्यावर ते तिथंच दाबला. तो का म्हणे तुमच्या पायाच्या धारे उपरण पाहिजे. वा वा वा. बोलोबा महाराज वारीला निघाले. नको म्हणले, नको नको, घरी नकोय. अरे 1-2 मुक्काम जेवढं चालता येईल चालू, पण बघू जिथं काय आपला शेवट होईल तिथं ठरून घेऊ आपण, ठरून घेऊ. निघाले. एका गावात आल्यावर सद्गुरू बोलोबा महाराज थकले. गावात मारुतीरायाचं मंदिर आहे छोटस. त्या मंदिरात वळकटी टाकली, पाण्याचा भोपळा अडकून घेतला, हातपाय धुतले, वळकटी लांबवली,
मारुतीरायाचं दर्शन घेतलं, वळकटी लांबवली आणि मारुतीरायाकडे तोंड करून भजनाची संध्या केली. वारकऱ्याची संध्या म्हणजे हरिपाठ, वारकऱ्याची संध्या म्हणजे काकडा, वारकऱ्याची संध्या म्हणजे तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज यांच्या गाथ्यातले अभंग म्हणजे वारकऱ्यांची संध्या. आमची संध्या केशवाय नमा, माधवाय नमा, अच्युताय नमा, मितविक्रमाय नमा, संकर्षण वगैरे मागं पुढं म्हणत असेल मी, पण ही 24 नावाची कर्मकांडातली संध्या. हरिपाठ ही वारकऱ्यांची संध्या आहे, पंचपदी ही वारकऱ्यांची संध्या आहे, गाथ्यातलं भजन ही वारकऱ्यांची संध्या आहे. पण गाथ्याच्या भजनात जितके जास्त अभंग होतील का दादा, आवर्तन अभंग जास्त व्हायला पाहिजे. नाही म्हणले मला जास्त गाता येते, 1.5 अभंगातच 1.5 तास घातला. अरे असा गाथा तू नदीला नेऊ नको न सुमळ्या, नको नेऊ न, तुझ्या बापाची जहागिरी नाही सुमळ्या, ते असं नको करू. भजनाचं मात्र करू नको. बैठकी भजन वेगळं, गाथ्यावरचं भजन वेगळं. मग ते राग रागिनी बैठकी भजनात किती उल्हासानं चालू द्या, काय हरकत नाही. गाथ्यावरलं भजन जितके अभंग होतील, जेवढी अभंग वाढतील, जेवढी अभंग मुखारविंदात. आमच्याकडे शतचंडी नवचंडी एक प्रकार असतो नवरात्रामध्ये. शतचंडी, नवचंडी, लघुरुद्र, महारुद्र असे प्रकार असते. तर एकानं म्हणायचं आणि 10 जणांना ऐकायचं. 10 जणांना ऐकलं, विशंती करणानाम अननपटे एकावच. जेवढी जेवढी आवर्तन होतील तर गाथ्याचं भजन आपल्यासाठी संध्या आहे. कुठल्याही संतांचा गाथा घ्या, कुठल्याही संतांचा, असं काही हे नाही त्याला. तुम्हाला जे संत आवडतील ते, कारण विटेवरच्या मालकाची सगळी गळ्यातली श्लोक आहेत ती, त्याच्या आवडीची लोक आहेत ती, त्याच्या श्रद्धेची लोक आहेत ती, त्याच्या प्रेमाची लोक आहेत. विश्वातल्या वारकऱ्याच्या समोर भजन केलं. 1 नंबरचे वारकरी विश्वातले, 1 नंबरचे वारकरी. वैकुंठवासी नामनिष्ठ सद्गुरू माधव महाराज मगर म्हणायचे, दादा या संप्रदायाची स्थापना, या स्थापना म्हणण्यापेक्षा या संप्रदायाची निर्मिती भगवान शिवजींनी केली. एक जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी माझ्या पैठणचे मालक नमूद करतात, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. भगवान शिवशंकर वैष्णवातले आद्य आहेत. पकवास शंकरांनीच आणला बरं. वारकरी संप्रदायात आरक्षित केलेलं वाद्य पकवाज मृदंग हे भगवान शिवशंकरांची कल्पना आहे, त्यांच्या विचाराने प्रकट केलेलं वाद्य आहे शिवजींनी. असो, भगवान शिवशंकरांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली आणि त्या शिवजीचे अंश 11वे रुद्र, 11वे रुद्र इथं सुद्धा पैठणच्याच मालकाचा पुरावा आहे. ते 11वे रुद्र मारुतीराय, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. कोण भडवाय? मारुतीरायाला कनिष्ठ म्हणण्याची ताकद आहे. अहो दोन्ही अवतारात पांगल्याला संसार दूर जवळ केला. हो, आणि होता तो संन्यासी. दादा मंडळी जगवायचा कंटाळा आला म्हणून संन्यास नाही. नाही नाही, हृदयस्तो वात्सल्य भवानाम
अंबरा भयस्थिताति जायते नाम यत्नैवाति कोऽपि नयो नैष्टिक ब्रह्मचर्यान भयो. आईच्या हृदयात जन्म झाल्याच्या नंतर मारुती राहायला अंबर म्हणजे कपड्याची लंगुटी नव्हती. यस्त्वायाम सर्वतीयांग स्वरूपेषु स्वभद्री शिव जायते नाम म्हणून नैष्टिकम ब्रह्मचर्यानाम. पण हे रामायणात बघायचं नाही. एक कीर्तन झाल्यावर सोंबळ्या उठला आणि मला म्हणला हे कशातलं सांगतात. म्हणलं तू तोंड लहानस खे, तू आपलं जवळच खात जाय. तू नको लांबचं खाचा प्रयत्न करू, लय लांबचं खाल्ल्यावर संडास लागत असती. तू जवळच खात जाय, नको इचकू मोह. दुसऱ्याचे धुणे धुणाऱ्याला कालांतरानं बायकोच्या साड्या धुवायची वेळ येत असती. आणि अशी वेळ तुझ्यावर आलेली मला बघायला वाटणार नाही रे बरी, कारण तू कधी मधी भजन करतोस. त्याच्यामुळे नको हिचकू. शिळीनं पांदीला चरावा, हातीनं झाडाच्या फांद्या खावा, उठानं येली वढावा. पण शेपुर्डी मंदी मला खालचं खाचत नाही, उपासानच मेली. नको नको, पाहत जाय पुराण बघत जाय, लक्षात येईल तुझ्या. नैष्टिक ब्रह्मचर्याचा कासोटा. वैकुंठवासी नामनिष्ठ माधव महाराज म्हणायचे, अंजनीला मारुतीराय जन्माला आल्याच्या नंतर बायकांनी विचारलं पोरग झाले का पोरगी. नाही सांगता आलं दादा, नाही सांगता आलं. काका ज्या माईच्या पोटी जन्म घेतलाय त्या माईला सांगता येत नव्हतं पोरग आहे का पोरगी. पुराणात 4 श्लोक आले, घरी गेल्यावर वाचा. नालायकाचं काय इचकिता मोबाईलवर, चांगलं इचकी जा, देव तुमचं चांगलं पाल झाकीन. भांगाऱ्याचं इचकिता त्या मोबाईलवर. वाणीर सुलक्षणो तिजायम, वाणीर सुलक्षणं तिजायम, कामिनी सगर्भेश पुनितायाम, सपुरुषार्थोति भयानाम, सलक्षणेन लक्षितम, सलक्षणे लक्षितम, सुतम प्राकट्य जायते. प्रगल्भ वाणी पुरुषार्थाची वाणी होती. याच्याहून लक्षात आलं मला पोरग झालंय. काय बायबी होती हो ती वाणी कळायची ताकद. काय अधिकारी असेल ती अंजनी. आणि वारकरी संप्रदायाची स्थापना शिवजींनी केली. आणि वारकरी संप्रदायातले मर्मज्ञ वारकरी 11वे रुद्र मारुतीराय म्हणजे शंकरच आहेत. तू वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. हे बोलोबा महाराजांच्या लक्षात आलं असेल. ते काय सामान्य व्यक्ती आहे. गिरगावकराला किती दिवस बोलत राहिला तो बोलोबा महाराज सांगणं होते तो. किती मोठे आहेत ते, किती मोठे आहेत बोलोबा महाराज. बोलोबा महाराजांनी ज्या स्त्रीशी पाणी ग्रहण केलं काका, त्या स्त्रीला पंढरपुरातल्या मालकाने भीक मागितली. त्या बाईचं नाव कनकाबाई. बोलोबा महाराज एवढे अधिकारी वारकरी, जन्मोजन्मी तुझा दासा याच्यावर सांगतोय. एवढे अधिकारी वारकरी की बोलोबा महाराजांनी ज्या स्त्रीशी लग्न केलंय त्यांची अर्धांगिनी महाराज धर्मपत्नी, आणि त्या धर्मपत्नीला नाव कनकाबाई, विटेवरचा मालक भीक मागत होता. माय माय मला देशील का. काय पाहिजे देवा, देशील का. देते देवा. 9 महिने तुझ्या पोटात जागा दे. म्हणे रामेश्वर भट्ट दिजा, तुका विष्णू नाही तुझा. त्या काळातल्या शास्त्रीने सांगितलं. 400 वर्षापूर्वीचा शास्त्री. हे 3 शास्त्री मी महाराष्ट्रातले पुढचे सांगितले. ते शास्त्री रामेश्वर शास्त्री, त्यांनी म्हणावं तुकोबाराय म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग. आणि त्यांचे बाबा किती अधिकारी असतील बोलोबा महाराज. आणि काय गिरगावकर दळणारे, कितीक दळणारे सांगा तुम्ही. काय सांगण्याची पात्रता आहे, लायकी आहे का माझी, कितीक सांगू शकतो. मग मारुतीरायाच्या पुढे भजन केलं. वैष्णवा पुढे एक वैष्णव भजन करत आहे. भजन आटपलं.
साष्टांग दंडवत केला मारुतीरायाच्या समोर. गावाचं नाव गोडसं विशिष्ट प्रकारचं नाव आहे. घरी गेल्यावर शोधा ते नाव. आपल्या वळकटीवर आले. वळकटीवर डोकं टाकलं, टेकलं आणि पायच लांबत नव्हते दादा. गुडघे सुजले काका, देवडांगरासारखे गुडघे सुजले. शरीरात वाताचा विकार वाढला आणि जीर्ण झालेलं शरीर होतं. थकले होते. आवाज. त्या दिवशी घरून पडशीत दिलेली शिदोरी सुद्धा खाल्ली नव्हती. तसेच अंथरुणावर पडले आणि पडल्या तोंडातून एक वाक्य पडलं, देवा उद्याचं कसं रे आता. देवा कामधात लटकीलस रे देवा. देवा पंढरपूर जवळ आले रे देवा. काश फजिती केलीस रे देवा. जन्मोजन्मी तुझा दासा. कामाची फजिती केली परमेश्वरा. डोळे लागल्या गेली, झोप लागली. मारुतीराय विचार करत होते, काका आतापर्यंत बऱ्यापैकी वारकरी आले, पण या अवस्थेतला वारकरी पहिल्यांदा बघितला. मंदिरातनं बाहेर आले मारुतीराय आणि अंथरुणावर डोकं झोपलेल्या, वळकटीवर झोपलेल्या बोलोबा महाराजांचा चेहरा मारुतीरायांनी पाहिला. तर झोपीत बोलोबा महाराजांचे डोळे रडत होते. झोपीत रडत होते. मारुतीरायांनी बोलोबा महाराजांना दादा नाही उठवलं. मारुतीराय बोलोबा महाराजांच्या डोळ्याला बोलत होते, का रे तुम्ही झोपीत रडता. तर डोळ्यांनी मारुतीरायला उत्तर दिलं, पवन सुता, सगर्भ अंजनी सुता, रामदूता. मारुतीराया आम्ही याच्याकरता रडतो. आमचं पुण्य संपलंय. तर मारुतीरायनं डोळ्याला विचारलं, काय पुण्य होतं तुमचं. या पवित्र शरीराचा आम्ही डोळ्यांनी संग केला. म्हणजे बोलोबा महाराजांच्या शरीराचा आम्ही डोळ्यांनी संग केला, म्हणून दर महिन्याला पंढरपुरातला मालक पाहायला भेटतो. आम्ही जर आयऱ्या गैऱ्याच्या शरीराचा संग केला असता तर हे पुण्य काका आम्हाला नव्हतं. पण या पवित्र वारकऱ्याच्या शरीराचा आम्ही संग केला. डोळे बोलते, डोळे. दर महिन्याला विटेवरचा मालक बघायला भेटतो, पण आज आमचं पुण्य संपलंय. विटेवरचा मालक बघायच्या अगोदर आम्हाला सुद्धा जळावं लागते. तर त्यावेळेला मारुतीरायाच्या अंतःकरणातल्या भक्ती अशी उसळून आली. निष्ठावंत वारकऱ्यांना भजन ऐकलं की त्यांचं अंग रक्त उसळते. रक्त जसं पहिलवानाला आखाडा पाहिल्यावर, एखाद्या शुराला रणभूमी पाहिल्यावर आणि वारकऱ्याला टाळ मृदंग बघितल्याच्या नंतर ज्याचं रक्त उसळतंय, त्याला नाचावंसं वाटतंय, तसं मारुतीराय निष्ठावंत वारकरी आहेत. ती लक्षात घेतली संवेदना आणि विटेवरच्या मालकाला चाहूल दिली. देवा ऐकावं लागतं तुम्हाला. देवा ह्या वारकऱ्याचं एक न एक इंद्रिय बोलते, पाय बोलत होते आमचं पुण्य संपलंय, हात बोलत होते टाळ्या वाजवायचं पुण्य संपलंय, डोळे बोलतेत विठेवरचा मालक पाहायचं पुण्य संपलंय. या शरीरावरचा रोम न रोम पवित्र आहे. एकदा भेट द्यावं लागती. आता मारुतीरायाचा शब्द कोण टाळणार आहे? कोण टाळू शकते? एकानं ट्रक भर पुस्तकं वाचिले ते म्हणला आपण इतका अभ्यास केलाय. मी म्हणलं मग ढगाला हालेवर एखाद्या पुस्तकानं ढगाला हालेवून जर पाऊस पाडवर, ते म्हणला इतक्या पुस्तकात थेंबभर पाऊस पडत नाही, मग तू एक काम कर, हे पुस्तक पप्याच्या माईला सांग जाय.
तू आम्हाला सांगू नको, हे तू पोट भरायचे पुस्तक आहेत सोंबळ्या, हे विश्वाच्या कल्याणाकरता पुस्तक आहेत का ते? काय तू ह्या अभ्यासाला काडी लावायची? मारुती राहायचा अधिकार आणि का नाही ऐकायचं? अहो दादा, कानकोंडे माणसं काम करीत असतात. मारुती राय किती अधिकारी, पंढरपुरातल्याला कानकोंड केलंय. पंढरपुरातल्या मालकाची 7व्या अवतारात मालकीन हरपली. गौसून कोण दिली काका? लहान उपकारी वय हो. लिहिताय तू का? लिहिताय तू का? तुका म्हणयाच्या उपकारासाठी, तुका म्हणयाच्या उपकारासाठी नाही माझी गाठी नाही नाही माझी गाठी नाही. तुका म्हणयाच्या उपकारासाठी, तुका वा बापू वा. गोड पुरावे दिले पाहिजे असे कीर्तनात. देवाला कानकुंड करण्याची ताकद. एखाद्यानं जर 10,000 रुपये दिले दादा आणि त्याचे द्याचे राहिले तर त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची ताकद नाही. राम राम. बरं, सोयाबीनची पांगापांगी झाली, पाऊस बरा पडलाय, पुढच्या पिकावर देऊन टाकील. राम राम. कसा काय कानकोंड आहे तू? कसा देता येईल? साधा अर्थानं कानकोंडा. संसार जाग्यावर आणला मिळून पांगल्याला. इतकी इतकी ताकद होती मारुती राहायची, एवढी मोठी शक्ती, एवढी मोठी ताकद. एक शपक पुरावा. राम जी के साथ हनुमान नहीं होते, राम जी के पूरे कभी काम नहीं होते. मारुती शपक पुरावा, गाथ्यातला नाही. मारुती राय जर प्रभू रामचंद्रा सोबत नसते तर काय बऱ्याचपैकी काम झाले नसते. ऋणे महाराज, ऋणे. ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, शांती के दारुणे, 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 शांती ब्रह्मांडाचा धनी, शांती के दारुणे, शांती के दारुणे धनी, शांती के दारुणे शांती के दारुणे, शांती के ब्रह्मांडाचा धनी काका तो संती केला ऋणी. उगालता का इथं? उगालता ऋणी ह्या लोकांचं त्याच्यावर ऋण. मारुती राहायचं कर्ज आहे विटेवरच्या मालकावर. कर्ज आहे नुसत्या मागच्या अवतारातलं नाही, चालू अवतारात सुद्धा कर्ज होतं. द्वापार युगात पण सामान्य कर्ज होतं का? पंढरपुरातल्या मालकानं मनात आणलं डेपे, भजन करणाऱ्याला दिल्लीची गादी द्यायची. देता येणं गेली ना, ती अडचण आली ती. नंदू महाराज कुठं देता येत होती? कारण ज्याच्याकडून हिसकून घ्यायची का त्याच्याकडं सिंह होते, त्याच्याकडे सिंह होते. याच्याकडे एकच होता, त्याच्याकडे 5 होते. हो, त्याच्यातला मानवी सिंह कर्ण 5 पैकी 1 सांगितला. बाकीचे घरी गेल्यावर पान.
त्यांच्याकडे एक ब्रह्मचारी होता दादा. त्या ब्रह्मचार्याचं नाव भीष्माचार्य. महाराज इच्छा मरणी होतं ते ब्रह्मचारी, इच्छा मरणी. देखोनी दक्षिणायन आती घोर, भीष्मे ऐकताची उत्तर, काळासी सारोनी आदुर, आणि स्वशरीर रक्षिले एवं गिरगावकर लिखितम. 22.5 दिवस यमाच्या तुत्रीत. असं म्हातारं तिकून मंदिरात बिड्या वाढणार होतं का ते? काय म्हातार, काय म्हातार. वा. तिकडच्या बाजूनं एक माणूस इतका अधिकारी, पोरग मारलंच काऊन म्हणून वरी जाऊन यमाच्या थुत्रीत आणली. कळेल दिवशी यमाच्या काय ताकद महाराज. द्रोणाचार्य. पण शरीर नेता नाही आलं. तोरक पंढरपुरातल्या मालकाने जरा हुशारी केली. द्रौपदीच्या भावाला बलिलं आणि वांगे चिरल्यावानी शरीराचे तुकडे केले आणि फेकून दिले. रती रती मौसायाम कुरुक्षेत्राती स्थापयो. टाकून दिलं ते. पण या पंढरपुरातल्या मालकाला दिल्लीची, हस्तनापूरची, इंद्रप्रस्थची सगळी गादी भजन करणाऱ्यांना द्यायची होती. ती देवाच्यानं भेटत नव्हती. ते मारुतीरायच पाहिजे होते. ध्वजस्तंभावरी वानरू, मूर्तिमंत शंकरू. आळंदीतल्या मालकांचं वाक्य. हे ध्वजावर होते म्हणून पंढरपुरातले मालक वाचले आणि एक भजन्या बी वाचला. कीर्तनातल्या लोकायला भजन्याच म्हणत असते दादा. वारकरीच म्हणत असते कीर्तनातल्या लोकायला. हा, आमच्या सप्त्यातले खास कलाकार आहेत. रुमण्यान हाणायला पाहिजे सुंबळ्या तुला. तू दाताड पडूस तर यम हानीन भडव्या. कीर्तनातल्या लोकायला कलाकार म्हणतो ते लोकनाट्यातले असते. कीर्तनातले वारकरी, कीर्तनातले भजने. गुणीजन पण म्हणायचं नाही. गुणीजन पण शब्द संस्था स्वीकारित नसेल. मोठी लोक स्वीकारित नाहीत. वारकरी आणि भजने. हो, ओरिजिनल भजन्या होता त्या रथावर. किती ओरिजिनल. आपण तोंडान भजन म्हणू. काका तो भजन्या झोपी गेल्यावर त्याच्या अंगावरचे रोम भजन करीत होते. म्हणून त्या भजन्याच्या भजनानं पंढरपुरातला पिसा झालता. नवल पिस लागलो होतं. नवल पिस. पिसा म्हणजे वेडा. हो. हा कोपे तरी निवांत साये, हा ऋषे तरी बुझावीत जाय. पिसे लागले आहे पार्थाचे देवा. क्या बात. त्याचं नाव पार्थ, त्याचं नाव अर्जुन, त्याचं नाव किरीटी. हो, इतका भजन्या गोड. आणि त्या भजन्याला राज्य मिळावा याच्याकरता पंढरपुरातला बेजार. तर पहिल्याच दिवशी बाण आणला अग्नी. तो समुद्र कडहो लागला, सोडिता दिव्यास्त्र अग्नी सळा. तो समुद्र कडहो लागला. कढी जाळ लावल्यावर कशी उतू येते, असा समुद्र कढू लागला. कळ 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 असा अग्निबाण मारला. पण रथ नाही जळाला. का? त्या रथावर पावर होती मारुतीरायाची. देव कानकोंडच ना काका. हायक नाही कर्ज. आणि मग ह्या ताकदीवर मारुतीरायानं सांगितलं, या आपल्या मुद्द्यावर आता भगवान ऐकावं लागतंय तुम्हाला. शेवटची भेट द्या एकदा. तर देवानं विचार केला, मी स्वतःहून जर बोलोबा महाराजाकडे गेलो, रुक्मिणीला जरी नेलं तरी वारकरी प्रसन्न होणार नाही. निष्ठावंत वारकऱ्यांना पंढरपूरच पाहिजे. निष्ठावंत वारकऱ्यांना चंद्रभागेचं वाळवंटच पाहिजे. निष्ठावंत वारकऱ्याला त्याचं दर्शन नाही झालं तरी चालतंय, पण कळस बघायचा.
निष्ठावंत वारकऱ्याला नगर प्रदक्षिणा करायची, हे निष्ठावंत लोकांची काम आहेत. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. ते पंढरपूर पाहिजे फक्त, पंढरपूर. तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. पंढरपूर पाहिजे. देवानं विचार केला 33 कोटी देवता घेऊन जरी अकलूजला गेलो तरी मानित नाही आपल्याला, नाही मानित आपल्याला. मग करावं काय? मालकानं विश्वकर्मा महाराजांना बोलावलं. विश्वकर्मा म्हणजे भगवान विष्णूचा अंश आहेत. विश्वकर्मा महाराजांचा फोटो कलेची देवता म्हणून या पवित्र देशामध्ये लाकडाचं काम करणाऱ्या लोकांच्या दुकानात विश्वकर्मा महाराजांचा फोटो असतो. हो, आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी आरक्षित केलेली देव कधी कधी पाहत जा. भांगाऱ्या देवायच्यात पुढं वाकता, भिकमाग ह्या देवायच्या पुढं वाकता. वय मग भिकार चोट देवाय पुढं तुम्ही वाकल्या, त्याचे भक्त बी भिकार चोटच. सेंदरी हेंदारी दैवते कोणती मोठी होते, आपल्या पोटाची रडते मागती चित्ते अवदान, आपल्या पोटाची रडते मागती चित्ते अवदान. सेंदरी दैवते कोणती मोठी होते, आपल्या पोटाची रडते मागती चित्ते अवदान, आपल्या पोटाची रडते मागती चित्ते बाकीच्या देवांच्या नाही नादी लागायचं. ते चांगले आहेत का वाईट हे विचार करायचा नाही आपण. आपला पवित्र वेळ, अमूल्य वेळ, देवानं दिलेलं आयुष्य हे बाकीच्या देवासाठी नाही खर्च करायचं. ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेली देव त्याच्यासाठी काका आपलं आयुष्य खर्च व्हा. असे तर कुठं वळसनील पडलेत ना. ते तुम्हाला काय देते? ज्या देवाला ढवळे लिंब लागते देव देव तुमचं काय भलं करणार आहे. ज्याला पांढरे लिंब आवडते, ज्या देवीला, ती देवी तुम्हाला फुकून देईन, फुकून फुकून. ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेले देव हे सगळे जरी नेली तरी समाधान नाही. चला विश्वकर्मा महाराजांना बोलवलं. विटेवरच्या मालकाने विश्वकर्मा महाराजाला 9 वेळेस बोलवलं. त्याच्यातलं एकदा भगवान शिवशंकरांनी बोलवलं होतं लंका बांधायला. लंका अजून एकदा सांगतो. विटेवरच्या मालकाने 8 वेळेस आणि 1 वेळेस भगवान शिवजीने बोलवलं. तर शिवजीने 1 वेळेस बोलिलं लंका बांधायला. लंका केली दादा. 7 कोटी घरं सोन्याची होती. पुरावा आहे, असू द्या, आता मला बोलू द्या. आणि मग 8 वेळेस विटेवरच्या मालकानं बोलिलं. त्याच्यातलं एकदा सांगतो. 7 बाऱ्याचं घरी गेल्या पा. एका वारकऱ्याला गाव बांधायचं होतं, एका भजन्याला. त्याचं भजन इतकं गोड होतं. शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गा. पोहे निमित्त बर का. एक जण म्हणला इथं वजन दिलं पाहिजे, मुष्टीभर पोया साठी इथं वजन द्या. म्हणलं पोह्यासाठी नाही रे, त्याला 16,108 बायका होत्या, एकीला पोहे येत नव्हते का. आणि पोहे कशाचे होते? तांदळाचे. आणि तांदूळ कधी पिकतो? पाऊस पडल्या. आणि त्यानं नाहीच पाऊस पडल्या, काय पप्याच्या माईच्या डोसक्यावर तांदूळ पिरी तू का? अरे पोह्याची निर्मिती त्याच्यापासून आहे. आणि ते कशाला? पोह्यासाठी. शुद्ध भाव देखोनिया गाव स्वर्णाचा दिला गा. त्या भजन्याला गाव बांधायचं. विश्वकर्मा महाराजाला बोलिलं. पुन्हा कधी आला सांगू दादा पुढं, पुन्हा कोणाचं गाव बांधून दिलं बघू आपण, ठरवू. ते वाचलं पाहिजे. पुराण लय गोडे. पुराणीचा रस अत्यंत गोड आणि गोड बी आहे. आणि वारकरी संप्रदायानं स्वीकारलाय. पाहावे पुराणी विचारोनी. पाहावे भांगाऱ्याच्या पुस्तकात
हे असेच नाही, पुराणात बघायचं. पुराणात विश्वकर्मा महाराजांना बोलावलं आणि प्रभूला विचारलं, काय प्रभू? काय नाही म्हणे, आता एकच करायचंय, चंद्रभागा उचलून तिथे नेता येते का? तर विश्वकर्मा महाराज म्हणले, प्रभू तुमची इच्छा असेल, पुंडलिकरायाची इच्छा असेल तर सगळीच उचलून तिथं नेता येईल, पण जिथं ठवाची तिथलं खालच्याचं काय करायचं? त्या तिथल्या जागेचं काय करायचं? कसं करायचं? तिथलं नेमकं काय करायचं? तिथं ते ठिकाण तितकं पवित्र लागन ना. धाबा होता एक जणाचा, धाब्याला नाव ठेवू नका, शाकाहारी पण असतील बरं. हो, लगे पटकनच असं जागेवर नाही आलं पाहिजे माणसाला. हो, शिजल्यावर खाल्लं पाहिजे, माझं मत हे. नाही तर जीभ पळत असते, लगेच माणसाचं लक्ष तिकडं जातं. शाकाहारी पण धाबे असतील, पण ते धाबा इतका घाणेरडा होता, अशा पवित्र संस्थांवर नाव घेत नाही. आणि तो माणूस म्हणला, महाराज काही म्हणा, पण आता हे तुम्हाला घेऊन टाका आणि इथं संस्था टाका. मी म्हणलं, ती संस्था शिजणारच नाही, ती कोरडीच राहील, कचीच राहील. ती संस्था कशी तिथं निबन? कारण ही जागा पवित्र आहे. काही जागेला पंढरपुरातली चंद्रभागा कशी स्वीकारील? नाही स्वीकारू शकत. स्थान महात्मे महाराज, ते स्थान महात्मे. कारण सांगतो पुरावा, चोखोबाराय कर्नाटक मध्ये असताना एका कामानिमित्त गेले काका चोखोबाराय, तर इंद्र अमृताचे कलश घेऊन कर्नाटक मध्ये चोखोबारायकडे गेला. तर चोखोबारायनं 33 कोटी देवाचा राजा इंद्र उत्तरेश्वर बापू इंद्राला सांगितलं, तुम्हाला प्रणाम, अमृत शुद्ध करण्याची ताकद माझ्यात आहे, पण पंढरपुरात गेल्यावरच करता येते, मला कर्नाटकात करता येत नाही. तिथं मी अमृत शुद्ध करू शकत नाही. अमृत मी एका सेकंदात शुद्ध करतो, पण मी पंढरपुरात पाहिजे. स्थान महात्मे, काय ताकद आहे काका ती. आणि कशी कुठं बी जाईन ती, ते ठिकाण सोडून कशी जाईन? मग विश्वकर्मा महाराजांनी ज्या वेळेला विशदपूर्वक जसं गोडसं विश्लेषण केलं, तर त्यावेळेला विटेवरच्या मालकानं सांगितलं, आपल्याला एक करता येईल का? पंढरपूर आहे असं बोलोबा महाराजाला दिसलं पाहिजे. तर ते म्हणले, निष्ठावंत वारकऱ्याला संभ्रम होत नसतो. ज्याची निष्ठानिष्ठी आहे का, मग त्याचं काही असतंय. आमच्या घरात आमच्या भाऊजाईला शिवायचं नव्हतं म्हणून आम्ही पित्र घातलीत नाही, निष्ठानिष्ठी झाली. काहीच नाही. वर्षा आमच्या व्यक्ती आमच्याच पित्राच्या दिवशी गेलता म्हणून आम्ही पित्रच घातले नाही, त्याचं बी त्या दिवशीच घालणं. ही निष्ठानिष्ठी असते बरं का, उगी निष्ठानिष्ठी. आपल्याला कोणतेही संभ्रम होते निष्ठानिष्ठी करणाऱ्या लोकांना, ते निष्ठावंत वारकरी आहेत. आणि त्या वारकऱ्याला संभ्रम होणं शक्य नाही देवा, नाही नाही शक्य, नाही शक्य. पण करानं प्रयत्न बापा, मारुती रायाची इच्छा आहे. मोठ्या मालकाचं काम असल्यावर ते टाळता येत नाही दादा. म्हणून विश्वकर्मा महाराज देवाच्या कृपेने, काशीतल्या मालकाच्या कृपेने त्या गावाचं पंढरपूर तयार केलं. आणि बोलोबा महाराज वाळवंटात झोपलेले आहेत. 4 वाजता बऱ्यापैकी लोक स्नाना करता येऊ लागले. तो काळ सांगतोय, तो काळ. आता तो वारीत चंद्रभागा मोकळी गावाच नाही, कधीच नाही, कधीच नाही. काही तर इतके बहादर आहेत. एक म्हणला 12 वाजून 5 मिनिटाला आंघोळ करतो आणि बारशीत आल्यावर द्वादश सोडितो. आणि घरी येऊन काय तुला पप्याच्या माईच्या झिपऱ्या इचरायच्यात काय, तिच्या वापा हाच्यात का तुला घरी येऊन? का द्वादशीच्या दिवशीच मुहूर्त आहे, संध्याकाळी तिच्या वापा आला. तू 12 वाजून 5 मिनिटं बनला, 12 वाजून 5 मिनिटं झाले की एकादश संपली, द्वादश सुरू झाली, मग आंघोळ करतो आणि बारशीत येऊन चपात्या खातो. त्या बापाची जी आगिरी आहे, 12 वाजून 5 मिनिटाला एकादश संपायला. ब्राह्मे सुमुहूर्तेन भयस्थिता यत् वृत्तेषु जायते न क्रिया सपुराणस्य महतास्ति वेदायां शास्त्रान् विद्यवतन्ति जायते.
शास्त्र वेद पुराण सांगतंय हिंदू संस्कृतीचे उपास ब्राह्मी मुहूर्ताला सुरू होते आणि दुसऱ्या दिवशीच्या ब्राह्मी मुहूर्ताला संपत असते. एखादच जर 12ला संपत असेल तर 1 वाजता कांदेन पिठलं खायला काय हरकत आहे? असं कसं होईल? ते नाही शक्य, ते संपत नाही. उद्या आज सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर सुरू झालेला उपास दुसऱ्या दिवशी ब्राह्मी मुहूर्तावर संपत असतो. नियम आहे त्याचा. काळात गर्दी कमी होती, मोजकी लोक होती, म्हणून सकाळी सकाळी 4 वाजता वारकऱ्यांची मांदी स्नाना करता आली. टाळांचा आवाज, थकलेली बोलवा महाराज उठले, ओळखीचे वारकरी दिसले. वा 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 वा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण. सगळे रामकृष्ण हरी घालीत होते, पण अंतकरणात संभ्रम रुतत होता. म्हणे मी रात्री मारुतीरायाच्या मंदिरात होतो, माझे हातपाय थकलेली होती, चलणं शक्य नव्हतं, पाय लांबत नव्हती, आणि हे पंढरपूर कस काय? काही वारकरी म्हणले उठा ना, करा ना अंघोळ, चला नगर प्रदक्षिणा करायची, पुंडलिकरायापासला अभंग तुम्हीच म्हणत असतात, चला पटकन. ते म्हणले कडे मला पक्क सांगा पंढरपूर हेच आहे का? हे जे वळखरीचे वारकरी केलते का दादा, ते देवानं तयार केलते ओळखीचे वारकरी. आता त्याच्या विवेकाला काय डोकं लावायचं? बुद्धिमत्ता चतुरा तो काय, त्याच्या डोक्याला काय हात लावायचा का? विश्वातला चतुर तो येत ना. माणसं उगाच उड्या हाणतेत. तालुक्यात माझ्यासारखा चालू कोण नाही. मग तुझ्यासारख्या चालूला ज्यानं जन्माला घातलंय तो तुझ्यापेक्षा मोठाच चालू असेल ना, याचं तर लक्ष घेतलं पाहिजे. नाही का? आपल्यासारखा चालूच कोण नाही म्हणले. अरे ते चालूचा बाप आहे. तू कशाला विचार करतो? एक जण म्हणला मायासारखा गुंडच कोण नाही. 1 नंबरच्या गुंडाला दुपारा 2:18 आपटू हाणलं लंकेतल्या गुंडाला. तर तू वायरण टाटरण पायपच वारणार असतील, दुसरं काय गुंडाला करशील? लय काय झालं तर सरकारची कामं कागदावर करीत असतील आणि मधलं खात असतील, याच्या पलीकडे काय गुंडाळपणा करशील तू? 1 नंबरच्या गुंडाला हाणलंय त्यानं, मधल्या तुमच्या मायासारख्या गुंडाला तर घरात घुसू आणील. हे भेद का? ते का सामान्य आहे का? ते सगळी ओळखीची लोक केली, मानायला तयार नाहीत. एक वारकरी होते, काव म्हणे बोलोबा महाराज तुम्ही ऐकतच नाहीत कधी बी, तुमचा थोडासा अरे राई तुमचा धटपणा आहे. नाही म्हणले कडे, मला काही म्हणा, पण हे पंढरपूर मला खरं वाटत नाही. काय कळस दिसायला, काय पाणी वाहतंय, काय वाळवंट हे, काय आकाश हे, दोन्ही थड्यांची झाडं आहेत भीषण बा, आणि काय बोलता तुम्ही? ते म्हणले नाही हो आपल्याला संभ्रम. पंचांगच आणतो दाखवायला तुम्हाला. पंचांग दाखवायला आणतो म्हणणारा कोण वारकरी होता माहिती? गरुड. हा बोलोबा महाराज म्हणले पंचांग सांगन बाबा, आता आजची तिथी कोणती येतं? मी तर सप्तमीला त्या गावात होतो. आजची तिथी कोणती? तर भगवान गरुडाला म्हणले कशालीच केलं बापा आता तो, आता त्याला कळन ना मी या दिवशी पंढरपुरात नसतो म्हणून. गरुड म्हणले देवा आता तुम्हाला कसं झाकायचं तर झाका, पण महाअपमान करू नका. तर पंढरपुरातल्या मालकानं ब्रह्मकन्येला आमंत्रित केलं, सरस्वतीला, म्हणून आपल्या संप्रदायात सरस्वती देवी स्वीकारली. प्रत्येक संतांनी केलेल्या काव्यात सरस्वतीचं स्तवन आहे. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, नामदेवराय असतील, चोखोबाराय असतील, नाथबाबा असतील, आदी करून सर्व संत असतील, सरस्वतीचं अधिष्ठान आमंत्रित केलं. सरस्वती ही देवता अक्षराची मालकीने, अक्षराची मालकीने, अक्षराची मालकीने. महाराज तिची कृपा असल्याच्या नंतर बोललेली शब्द वाया जातच नाहीत. वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल. तिची कृपा असली की दमदार भाषा असते, दमदार. सरस्वतीची कृपा नसलेला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायला निघला माईकवर. अशी महाराजाची तलवार होती, आणि काय ती तलवार बापा 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 अशी चमकतच होती. तू कोंबड्या सांभाळायच्या पण लायकीचा नाही शिंगड्या. राजांची तलवार, अरे काटा यो अंगावर, काटा यो. भाषेवर प्रभुत्व येण्यासाठी सरस्वतीची कृपा लागते. वाणीची देवता आहे ती, अक्षराची देवता आहे. आणि सरस्वतीला सांगितलं बाई
मागच्या अवतारामध्ये सीता मला भेटावी याच्याकरता तुला विनंती केली, आणि मागच्या अवतारात मी सीतेला भेटावा याच्याकरता तुला विनंती केली. आणि मग सरस्वतीनं 3.5 कोटी चंडिकेला सांगितले, येड्या आहेत का काय ग, बसा धनुष्यावर. मग सरस्वतीचं ऐकून सगळ्या 3.5 कोटी चंडिका धनुष्यावर बसल्या. कव्हा 10 तोंडाचं धनुष्य उचलू लागलं तवा. कव्हा बसले हे बी ध्यानात ठेवा. 10 तोंडाचं धनुष्य उचलू लागलं का त्यावेळेला सरस्वतीनं सांगितलं तुम्ही सगळ्या दाबून बसा. म्हणून हे थोतराव पडलं 10 तोंडाचं किडू. आणि पंढरपुरातले मालक ज्या वेळेला धनुष्य उचलायला आले त्यावेळेला सरस्वतीनं सांगितलं येड्यावानी करू नका, सेवा करायचा योग आलाय, तुम्हीच धनुष्य मोडा. यायनं नुसती ऍक्टिंगच केली. पंढरपुरातल्या मालकांनी नुसती ऍक्टिंग केली. इतके कोमल हात, ते धनुष्य कशाला मोडतील. जगदंबेने त्यावेळेला तुझं पाचारण केलं का सरस्वती. आता एक काम करावं लागतंय, पंचांगामध्ये आजची दशमी करावं लागते. नवमीला आलती, दशमीचं उजळडे, दशमी आजची करावं लागते. सरस्वतीनं सांगितलं प्रभू सप्तमीची दशमी कशी करता येईल. भगवान म्हणले अक्षराची मालकीन तू हेस, तुला काय करायचं ते ठरव. पंचांगाला सांगितले हे अक्षरांनो आज दशमी झाली पाहिजे. दादा कोणा अक्षराला कोणाच्या अंगावर बसावं हेच कळून गेलं. काका लक्षातच येईना अक्षराच्या कोणाच्या अंगावर आपण बसावा आणि सप्तमीचा क्षय करावा आणि पटकन दशमीचा. इतकं होत असतो कुठं. अजून एकदा सरस्वतीला बोलील तर 2 दिवस कमी होते, 12 महिने संपायला, 1 वर्ष संपायला फक्त 2च दिवस कमी होते. त्या क्रियेला नष्टचर्या नावाचा क्रिया म्हणतात. ती राजा विराटाच्या घरी 1 वर्षाचा अज्ञातवास होता आणि त्याच्यात पांडव सापडले की पुन्हा 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. तिथं सूर्याचं संक्रमण धरलं आणि 13 दिवसाचा पंधरवाडा केला. 13 दिवसाचा पंधरवाडा केला. हे माणसं म्हणते धोंड्याचा महिना कसा घुसीला. अरे तू वाचीच आहे रे, तुला करण कळाले पाहिजे, बव कळाले पाहिजे, निमिष कळाले पाहिजे, लाघव कळाले पाहिजे, कळासूत्री कळाल्या पाहिजे, लाघाश्व कळाल्या पाहिजे, भयव्याप्ती कळाल्या पाहिजे, दिशा कळाल्या पाहिजे, दिशाचा परन्यास कळाला पाहिजे, आविर्वृत्ती कळाल्या पाहिजे. मग तुला कालाचा छेद कळन ना, आहे का नाही. मग एकादशी सांगता येते अमक्या दिवसाची हरिदिनी बरं का, अमक्या दिवशी दशमीचा अक्षय झालेला आहे बरं का. मग अशा प्रकारच्या 2 एकादशी आलेल्या आहेत. मग ती एकादशी स्मार्त आहे, उद्याची भागवत आहे बरं का, आणि ती भागवत एकादशी धरायची असती बरं का. मग द्वादशीचा पर्व काळ साध्य येतो बरं का. अमक्या दिवशी वगैरे 27 वर्षापूर्वी हेच करीत होतो. आता नाही करीत, आता नाही. पण ते डाटा झालेलं आहे ना, मेमरी कार्ड म्हणजे ते आपल्याला ते अँड्रॉइड मेमरी कार्ड नाही ना आपलं, ते का बोट फिरले होते दुसऱ्याला बी जाते, जे जाऊन ते पण जाते. त्याच्यामुळे आपलं मेमरी कार्ड साधं आहे दादा, पण ब्रह्मचारी आहे. याच्यात काही येत बी नाही, याच्यातलं कोणाला जात नाही. अक्षर फिरली अक्षर दशमी तयार केली. 9वी दशमी तयार झाली. मानायला तयार नाहीत दादा बोलोबा महाराज, मानायला तयार नाही. विश्वास बघा. आता याच्यात 2 गोष्टी कळत्याल. विद्वत्तेचा सुद्धा कळस आहे आणि संसारातल्या लोकांची मदत किती मोठी आहे ते पण कळतंय. बोलोबा महाराज यात्रेला निघत असताना कनकाबाई विद्वान ब्राह्मणाला विचारायच्या किंवा विद्वान माणसाला विचारायच्या एकादशी किती दिवस राहिली, एखादी तिथी वाढली का, एखाद्या तिथीचा क्षय झाला का. मग ऐकून दिवस मोजायच्या आणि तितक्या दिवसाचे दुप्पट लाडू करायच्या. 1 लाडू सकाळचा, 1 लाडू बुंदीचे नाही, लाडू रव्याचे नाही, लाडू बेसनाचे नाही, लाडू करत होत्या चपात्याचे. चपात्या भाजायच्या सुगरणबाईनं भाजल्यासारख्या
काही काही बाया आवड धवड तेल लावत्या दातात तोंडात घातल्यावर चपाती दातात गुतली आणि दातो चपातीत गुतले उंडाच न उंडाच 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 आणि पुन्हा म्हणते महाराज मला लयच पटपट स्वयंपाक येतो तू का म्हशीला गोळे खाऊ घालायली का येड्यावानी खाऊन करायली असं तू भाजू देत जाय न जर सचेतुरा भाजू देत जाय हो ना ते पोटात गुरगुर नाही केलं पाहिजे त्या चपात्यानं हसतो न काय काय आमची इथं एक वारकरी मथारा आलो त्याला 2च दात एक वरचा आणि खालचा मागच्या 2च दाढा एक वरचीन खालचीन बाकी सगळे गेलेले आणि मग त्याली एकादशी मग आता ते म्हणले मला पटकन निघायचं म्हणलं तुम्हाला लांब जायचं फराळ करून जाणं आता गावात होतो आमच्या गावातल्या दुकानातून 2 छटाक साबुदाणा आणला आता ते साबुदाणा जुन्या काळातला नेमकंच लग्न झालेलं होतं माझं आमच्या घरच्याला म्हणलं तेव्हा घरच्याला आता पोरायची माय म्हणत असतो तेव्हा कसं पोरं नव्हते म्हणलं लाग ते हे कर बरं जरसा साबुदाणा भिजीला आणि ते लगेच हाली ते साबुदाणा तर ते साबुदाणा हालच ना तर मी म्हणलो कर ना पटकन ती म्हणली साबुदाण्याची कढईची येल्डिंग झाली म्हणजे इतका साबुदाणा चिकट तर ते म्हणला महाराज कसा बी असू द्या मी लोटीतो बाबा ते मधात भिजन द्या बरं द्या पटकन मग वाहडा गरम गरम म्हाताऱ्याने 1-2 घास खाल्ले पण 3ऱ्या घासाला बोलत न म्या नेमकीच आंघोळ झाली त्याच्या होटाळ्या धरल्यावर उपसिल्या इतका साबुदाणा चिटक की दाढा चिटक दाढा योकुण्या कल्पा असे पदार्थ पंक्तीत नाही आणायची पंक्तीत जरा चांगल्याच वस्तू आणल्या पाहिजे वारकरी खातेत हो वारकऱ्यांना चांगल्या वस्तू वापरचा त्या लाडूला मलिद्याचे लाडू म्हणतात मलिदा पिशवी पडशी काढल्याबरोबर मग पंढरपुरातल्या मालकाला घाम सुटला आणि गरुडाला घाम सुटला पिशवी काढल्याबरोबर लाडू मोजले बाजूला थांबलेल्या वारकऱ्याच्या रूपात गरुडाचा हात धरला मनगट धरलं वारकरी महाराज माळे तुमच्या गळ्यात हो म्हणे खोटं बोलतं मला आजची दसमी म्हणतं हे लाडू पहा माझ्या मंडळीने दिलेले जेवढे मुक्काम आहेत तेवढे लाडू देत असतील हे लाडू शिल्लक आहेत त्यार्थी पंढरपूर नाही गरुड प्रगट झाला काका गरुड प्रगट झाला गरुडा तुम्ही आहेत मालक कुठे आहेत मालक आले आईसाहेब आल्या गरुडाच्या चरणावर डोकं ठेवलं आईसाहेबाच्या चरणावर डोकं ठेवलं पंढरपुरातल्या मालकाच्या चरणावर डोकं ठेवलं जे वारकरी दिसत होते का या सगळ्या 33 कोटी देवता होत्या पंढरपुरातल्या मालकाने खाली येणाऱ्या प्रत्येक देवतेला सांगितलं तुकोबाराच्या ओळखीचे बोलोबा महाराजाच्या ओळखीचे वारकरी वा आणि मग बोलोबा महाराजांनी विचारलं देवा असं का महाराज मारुतीरायनं तुमचा संदेश माझ्यापर्यंत पोहोचवला पंढरपुराचा एवढा तुम्हाला लढाई एवढा जिव्हाळा पंढरपुराविषयी की तुमचे डोळे झोपीत लढत होते आणि तुमचा तो विरह दूर होवा तुमचा विरह तसाच राहू नये याच्याकरता मी त्या गावाचं पंढरपूर करतोय विटेवरच्या मालकाचे काका पाय दाबून धरले आणि बोलोबा महाराज रडू लागले देवा किती आमच्या करता बेजार होतोस भक्तासाठी इतका बेजार होतोय त्याचा दास व्हायचे जन्मो जन्मी काय संपला का जन्मो जन्मी तुझा दास काय मालक आहे सज्जनांनो दादा एक बारीकसा पुरावा सांगतो पूर्ण विराम करतो इथून पुढे जे बोलन ती संस्थांची सेवा पुढचे 10-5 मिनिटं ती संस्थांची सेवा एक भजन्या एक वारकरी नालायकाच्या हातात सापडला का तुकोबराय दास व्हायचं म्हणतात नालायकाच्या हातात सापडला तो नालायक होता कुंभकर्ण त्याला नालायक म्हणण्याची गिरगावकराची पात्रता नाही पुराण म्हणतंय
मी नाही म्हणत, माझी लायकी नाही त्याला नालायक म्हणायची. त्याच्या हातात एक वारकरी सापडला. त्या वारकऱ्याच्या अंगामध्ये भक्तीचा सुगंध होता. काका, भक्तीचा सुगंध आहे. का रे म्हणे, कोणाचा दास आहेस? प्रभू रामचंद्राचा दास आहे. अरे तू ज्याचं दास्यत्व करतो तो तुला झाडाचा पाला खायला देतो? तू ज्याचं दास्यत्व करतो तो मालक तुला झाडाचा पाला खायला देतो? प्रभू रामचंद्राच्या आजोबाच्या काळातले एक राजे होते. त्या राजाचं नाव होतं चक्रवेन नावाचा राजा. काही आनंद रामायणामध्ये सुद्धा काही काही प्रभाग आले. या काळातल्या एका साधूनी वर्णन केले, अरे तू रामचंद्रांचा दास आहेस आणि तो रामचंद्र तुला पाला खाण्यासाठी देतोय. पहिला प्रश्न केला, पाण्यातला मासा पाण्यात जिवंत राहू शकतो का गावरान तुपात? ग्रता माझी मिन रे, घ्रता माझी मिन. 700-800 रुपये किलोचं तूप काका. दादा मासा टाकला की मर, पाण्यात टाकला की जगत. अरे मग आम्ही वानर आहेत ना, वानरांनी पालाच खावा. आम्हाला काय करायच्या तुपात भिजलेल्या चपात्या? तुम्हाला एक सांगू का, पोळ्याच्या दिवशी शहाण्या मालकानं बैलाला गुळ चारावा. गुळ चारावा, गुळ धमक असेल तर. हो, पानछेटपणानं लिंबा इतकं पुरण घाली तू चपातीत आणि बैलाला म्हणतो खा पुरणपोळी. धमक असेल तर बैलाला गुळ चारायचा. कणकीत आणि हरभऱ्याच्या डाळीत मिसळून घातलेला गुळ किंवा साखर पशुसाठी घातक असते. धमक असेल तर रोज सकाळी हरभऱ्याची डाळ भिजून खाऊ घाला, बैलाची उष्णता कायमची संपत्ती. धमक असेल तर धमक असेल. धमक असेल तर गव्हाचं पीठ मळून त्याला तूप नाही तर तेल लावून त्याच्या कणकीचे गोळे खाऊ घाला. हे पुरण ते एकत्रित खाऊ घातले की त्याच्या जठरासाठी घातक. गुळ खाऊ घाला, तुकोबरायन खाऊ घातला होता. पहिला प्रश्न केला, आम्ही वानर आहेत, पशु आहेत, वनीचे पाले खाईरा. पाला खाणार आहेत आम्ही. मग आम्हाला पाला खाण्यासाठी या सृष्टीवर त्यानं नाना प्रकारच्या झाडाची रचना केली. तो आमचा मालक आहे, तो आमचा मालक आहे. एक शपथ पुरावा आहे, स्मरणात ये ना. जाऊ दे, काय सुंदर सृष्टी रचलीस म्हणून एका कवीनं फार गोडसं वर्णन केलेलं आहे. नाम तुम्हारा पालनहारा, असं काहीतरी. कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर ओ कितना सुंदर होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. हा शपक आहे बरं. नंतर कोणी वकालत करायची नाही. मी अगोदरच सांगितलं गाथ्यातलं नाही, कानाला गोड वाटतं. पूर्वीच्या काळातली गाणे पण गोड होती बरं दादा. काका तुमच्या लहानपणची गाणे
लावण्या पण गोड होत्या काका तुमच्या लहानपणी. हो, आताचे गाणे पण इतके हलकट. अरे हे ऐकणारे किती हलकट असतील रामदानी. मला असं वाटतंय गाणे लिहिणारा इतका पांचट गाणे लिहायलाय, पांचटपणा पण मला मो नाव देऊ नका. ह्या गाण्याला पांचट म्हणू नका, पांचटपणा पण लाजायलाय. इतके पांचट गाणे, आणि ते गणपतीपाशी वाजवायचे आणि ते जगदंबेपाशी वाजवायचे. पांचटपणा पण लाजू लागला काय काय पांचटायला. गाणे होते पूर्वीच्या काळात. काय गाणी गायली काय काय लोकांनी, गोड गोड काय कविता गायल्या. कोलगीतुऱ्याचे गाणे होते, कोलगीतुऱ्याचे गाणे. आम्ही एकदा जवळ्याला गेलो. जवळ्या जीवाजी बाबा जवळ आहे, खंडेरायाचे भक्त आहेत जीवाजी बाबा. आणि मग ते तमाशा आलता. आता कुठे तिकिटाला पैसे येत, पण मग ते तमाशा उघडा करीत होते. ते गाणे संपल्यावर ते घाणकाम संपलं ना, मग ते पडदेवरी करीत होते. त्याला ओघ म्हणत होते. ओघ, ते ओघ जीवनात एकदाच पाहिला. माणसानं निमूटपणे सांगावं, आहे का नाही, सांगितलं पाहिजे. एकदाच पाहिला, चांगला होता. पण त्या ओघामध्ये नामदेवरायचं लग्न दाखिलतं. नामदेवरायचं लग्न, बिदरचा बादशाह आणि तीन सगळं दाखिलतं. पण मला एक जण म्हणला, हे ओघ पाहण्यासाठी आधीचं पाहावं लागतंय. अरम्यानला आधीचं पाहिल्या मग सारा धिंगाणाच असतो बाप्पा, नकोच. हे आधीचं पाहणाऱ्याला 250 मशाली सोन्याच्या होत्या काका. एक एक मशाल 2.5 किलो सोन्याची एक मशाल, अशा 250 होत्या. तो आधीचं जास्त पाहत होता. गंगाबाई नावाची नृत्यांगना होती आणि तिचा नाच काम जास्त पाहत होता. कांदा आणि भाकर पण नाही भेटली मरताना. हो, तो 250 मशालेवालीची ती हाल. तर गिरगाव करतो बापा, कोण्या म्हशीच्या कासातला गोचिड कवा बागळा येईन चापका हाणीन, काय मेळ लागायचा नाही बाळ्या. तू कशाला आधीचं पाहतू. टकटक दिसायले तर आधीचं पाहणारे 7-8 जण. तुमचे नाव उभा राहा तुम्ही 4 जण. सांगूच नका, तुम्ही अंधारात कार्यावळीत होतात. मला दिसायले चेहऱ्यावर तुमच्या, माग कोण नाही, तुम्हीच. पण ते लय बिनलाजे तरी पण हसायतले. विठाला विठाला गोड काळ होता, गोड. अहो, जात्यावरली गाणे जर पूर्वीच्या काळातली महिला म्हणायची तर त्या जात्यावरल्या गाण्यावर तत्व होतं, काहीतरी आठवायचं. पूर्वीच्या काळात सत्यनारायण महालक्ष्मी पूजा पाठ असेल तर एक सुवासिनी दुसऱ्या सुवासिनीपाशी उखाणा घेत होती. त्याच्या मागं तत्व होतं दादा. आता तत्व सगळं दळून टाकलं. काय गाणे होते, काय कविता होत्या. असं अरे पाण्याशिवाय मासा जगू शकत नाही. त्यानं निर्माण केलेली सृष्टी आहे, तिच्यावरला आम्ही पाला खातो. जी वा, एक काम करतो, कुठल्या कुठल्या झाडाचा पाला आवडतो, कुठले कुठले फळं आवडतात. इंद्राला सुद्धा आमच्या पुष्पवाटिकेत, फळाच्या वाटिकेत येण्याची हिम्मत नाही. अशी वाटिका आमच्याकडे. त्या वाटिकेला एक जंबू नावाचा माळी सांभाळायला ठेवलाय. जंबू नावाच्या माळ्याला बळ किती होतं माहित होतं दादा? 1132 हत्तीचं बळ एकट्यालाच. लोक म्हणते गिरगावकराच्या गोळ्या संपल्या काकडे. 1132 हत्तीचं बळ त्या जंबू माळ्याला. मारुतीरायला घाम सोडा होता त्यानं, मारुतीरायला घाम. मग मारुतीरायची ताकद कोणाला सांगता येते का? मग मारुतीरायला घाम फोडा, तो साधा माळी असेल का जंबू माळी? 1132 हत्तीचं बळ होतं. काय इंद्राची मायवेली तिथले फळं न्याला. आणि अशी वाटिका आमच्याकडे, वाटेल ते फळ खात जाय. पण आमच्या दादाचा दास होय, ते म्हणला नाही इकडे.
एक काम कर म्हणले, फळाची वाटिका तुझ्याच नावची करतो तरी होत नाही म्हणला. एक काम कर म्हणला, 25% लंका, 7 कोटी घर आहेत ना, 7 कोटी, तर त्याच्यातला 25वा भाग म्हणजे किती, 2 कोटी किती हजार, मग 7वी शिक्षण आहे. 1,75,00,000. 1,75,00,000. 2 कोटी. ते म्हणले वा तुमचं तुम्हीच बघा. असू द्या, मी थोडं गुत्त घेतलं, मा टाइम तर संपला ना आहे का नाही, एवढा टाइम सुरू आहे आता. 1:45. ठीक आहे ठीक आहे ठीक. एवढी घरं देऊन टाकतो, काय करायची वाननेराला, आम्हाला काय कळतं, आम्ही पत्रावर उड्या हाणणारी माणसं, आणि आम्हाला सोन्याची घरं काय करायची इतकी. 3.5 कोटी देतो, नकोच म्हणला. ते म्हणला फक्त प्रस्ताचं घरन राज दरबार आमच्या दादाला राहू दे, सगळी लंका तू या नावची करतो, आमच्या मालकाला मालक म्हणू नको, फक्त एकदा रावण म्हण, फक्त एकदा रावण म्हण. तर त्या वानरानं काय पुढचा शब्द वापरावा, ते म्हणला नाव तर घेतच नाही गडे, पण दृश्ययामी चक्षुहितेषु लघुशंकादि ताडनम. खाली येऊन सांगू का, तू ज्याचं नाव घ्यायला तो जर लघुशंका करत असताना पुढे आला तर दिशा त्यागे शुभयम. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे जर लघुशंका करता करता पुढे आला तर मी दिशा त्यागतो, म्हणजे त्याच्याकडे तोंड करून मी लघुशंका पण करीत नाही. काय राग आला आणि तवा त्यानं दाबलं, हो कर 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 दाबलं, रक्ताच्या चिळकंड्या उडाल्या. जेवढे रक्ताचे थेंब तोंडावर आणि याच्यावर आले का महाराज, प्रत्येक थेंबातून राम राम शब्द येत होता. हातातला गोळा फेकून द्याला काका, आणि भरका हात होता आणि रक्तानं लाल झालेला, तसाच युद्धभूमीतून पळाला आणि रावणाच्या कानाला हात लावला. दादा ए दादा, इतके इमानदार माणसं संग पाहिजे. मेल्यावर पण मालकाचं नाव घ्यायलेत दादा. ते गंधमादन नावाचं वानर मेल्यावर पण प्रभू रामचंद्राचं नाव घेत होतं. त्या रक्तात नाव होतं, रक्तात 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 रक्तात. नेम किती गोड आहेत संप्रदायाचे. 18 पद्म वानर, 72 कोटी रिसन, 56 कोटी गोलांगुळ, जन्मोजन्मी तुझा दास. 7-8 मिनिटात शेवट, मलाही लांब जायचं आता. आणि मग एकाही वानरान दादा काही खाल्लं नाही हो. आपल्यातला एक वारकरी गेलाय, मारुतीराय खिन्न अवस्थेत वेगात सांगतो, शेवटी युद्धभूमीच्या एका बाजूला तो गोळा सापडला नाही. मारुतीराय चलत असताना गोळा आपण मग त्या उडाला आणि मारुतीरायच्या पायावर पडला. मारुतीरायनं आकाशाकडे बघितलं, त्याला चांदण्या जाग्या झालत्या. त्याची ताकद आहे दादा, त्याची ताकद आहे. मारुतीराय म्हणजे तेजस्वी. एका ठिकाणी शब्द आला, तेने तेज कांती प्रसन्न केला. मारुतीरायला तेजकांती नाव. आकाशाच्या चांदण्याच्या प्रकाशात पाहिलं तर हाडा मासाचा गोळा आहे, रक्ताचा गोळा आहे. उचलून घेतला हातात. कोण? मी गंधमादन. तोय कुंभकर्णाने मला मारून इकडे फेकलं होतं रे. काय इच्छा आहे? एकदा मालकाच्या पायावर टाक, एकदा मालकाच्या पायावर टाक. बा तुझी निसंगती
बारे तुझी संगती उद्धरिल्यासे वानर पंगती. एकदा भेट करून दे. प्रभू रामचंद्राच्या शिबिरात मारुतीराय आले. लक्ष्मणजीने विचारलं, आता झोप लागली, उठवा लहाने मालक. लक्ष्मणजीने सांगितलं, झोप लागली. लहाने मालक, दया करा, मालकाला उठवा. उठिलं प्रभू. काय हनुमंता? हे माझजवळ. अरे हाडामासाचा रक्ताने माखलेला गोळा कशाला आणलंय? मांस कशाला आणलं? प्रभू घेता का हातावर? देवाच्या लक्षात होतं मारुतीरायाचं बोलणं काय वावगं नाही. वंजळ केली महाराज आणि त्या वंजळीवर तो हाडामासाचा गोळा घेतला. देवाच्या हातावर काका तो गोळा रामनामाचं भजन करीत होता. टपा 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 देवाच्या डोळ्यातून पाणी पडत होतं. आणि त्या हाडामासाचा गोळा म्हणजे गंधमादनाचं शरीर. विटेवरच्या मालकानं डोळ्यानं आंघोळ घातली. त्या वारकऱ्याला डोळ्यातल्या पाण्यानं आंघोळ घातली. तो नयनीच्या उदके न्हावीला डोळ्यातल्या पाण्यानं आंघोळ घातली. आणि तेवढ्या रात्री बिभीषणाला बोलिलं, राजा जी 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 जन्मोजन्मी तुझा दासा. राजा जी प्रभू, एक काम करे, रावण मारल्याच्या नंतर लंका मी तुला देऊन टाकली, संकल्प सुटलाय, पण एक भीक मागतोय तुला. आमच्या वारकऱ्याची समाधी लंकेत कर. वारकऱ्याची समाधी लंकेत कर. काम किती मोठ्या माणसाला सांगितलं काका, जो कधीच मरत नाही त्याला काम सांगितलं. 7 चिरंजीवापैकी एक चिरंजीव दादा बिभीषण, ह्या वारकऱ्याची समाधी कर. आणि या वारकऱ्याची पुण्यतिथी दरवर्षी करत आहे. 1 वर्ष बिभीषणानं पुण्यतिथी लक्षात आलं किंवा लक्षात असून केली नाही, त्या वर्षी आवर्षण पडलं होतं. पाऊस पडला नव्हता लंकेत. इंद्राला चावल झाली, मूर्ख आहेस की काय तो, माझ्या लंकेत पाऊस पाडित नाही. ते म्हणला वरून लंकेत फार वेळेस आला, पण लंकेतली भूमी वरून आला, सांगते इथं पाऊस पाडू नकोस, इथे पाऊस पाडू नकोस. का? या भूमीवर वारकऱ्याचा सन्मान होत नाही. मग लक्षात आलं बिभीषणाच्या, आणि त्या दिवशी त्या वारकऱ्याचं श्राद्ध केलं. दृष्टांत संपला. वानराच्या कुळातला वारकरी, त्रेतायुगातला, त्या वारकऱ्याविषयी जगाचा मालक इतका दखल घेतो. म्हणून जन्मोजन्मी तुझा दास विठोबा देवाचं सामनगाव. अशा या पवित्र प्रत्येक पाऊस चालू होता तरी माणसं जीवतच होते. पाऊस चालू होता तरी माणसं जीवत होते. आपल्या संप्रदायात अन्नदानाला फार मोठी किंमत आहे. अशा पवित्र अधिष्ठानावर थोडासा विटेवरच्या मालकांचा वास आहे. अशा या पवित्र अधिष्ठानावर हा धर्ममंडप, ज्ञानमंडप आहे. असाच एक विटेवरच्या मालकाच्या कृपेने या प्रांतातल्या सर्व सद्भक्ताच्या अंतकरणात सद्बुद्धी देवो. आणि जेवणासाठी का होत नाही, पण अजून एक दुसरा मंडप तयार हो, छोटासा. वाढायला पाहिजे, वाढायला पाहिजे. धर्माची वास्तू वाढायला पाहिजे, वाढायला पाहिजे. शिकाय का धर्माच्या लोकांचं? 4 माणसं असल्याच्या नंतर 500 लोक बसतील अशी वास्तू त्या लोकांना करावं अशी वाटती. या परिसरातली ही धाकटी पंढरी म्हणावं लागेल. आणि या पंढरीमध्ये येणारा वारकऱ्याला त्या चालू पडत्या पावसात सुद्धा जेवता यावा असा एक कालांतरानं पुनश्च इथे एक मंडप व्हावा बाजूलाच. आणि ती सद्बुद्धी तुम्हा या प्रांतातल्या सर्व सद्भक्तावर यावी. मोठी मोठी लोक आहेत तुमच्या प्रांतात, लहान माणसं आहेत कडे पाहिजे. एकेकानं विचार केला तर 4-4, 5-5 पत्र एकेकानं द्यावा. अशी माणसं मोठमोठाली आहेत.
ते 4 पत्र म्हणजे त्याच्या खालचा निवारा जितका लागतो तितकं पण देणं ना, त्याच्या खालचा इंगल देणं, त्याच्या खालचा कॉलम देणं. अशी माणसं भारदस्त वाघासारखी शिवासारखी माणसं आहात तुम्ही. आणि ते व्हावं अशा वास्तू मोठ्या व्हावा. ह्या वास्तू म्हणजे या प्रांतातल्या वारकऱ्यांच्या कामाच्या आहेत. या वास्तू म्हणजे विटेवरच्या मालकाच्या भजनाच्या कामाच्या आहेत. त्याच्याकरता ही वास्तू जितकी मोठी होईल तितका आनंद पंढरपुरातल्या मालकाला वाटेल, त्या समाधीतल्या साधूंना वाटेल. आणि तो आनंद वाटण्याचा, देवाला आवडण्याचा तुम्ही त्याचं सौभाग्य वाटून घ्या ही तुम्हाला विनंती करतो. आदरणीय काकांना प्रणाम करतो, दादांना प्रणाम करतो, वारकऱ्यांना प्रणाम. नामदेव बुवा असतील, बिभीषण बुवा असतील, उत्तरेश्वर बापू असतील, बाजूचे भास्कर महाराज असतील, रामदास महाराज असतील, चे लखन महाराज असतील, हरिओम महाराज असतील, आमचे धन्यकुमार मुरकुटे, नंदकुमार महाराज असतील, बाजूचे भोसले महाराज असतील, आमचे पेटीवाले दादा असतील, हरिभक्तीपरायण शांतिगिरी बाबा असतील, योगेश असेल, आमचे नायगावचे सदाशिव सावकार सुद्धा आज आलेले देगलूरकडून आले माझ्याकडे, चला म्हणले कीर्तन, ते असतील. ज्यांची पंगत होती असे आदरणीय महेशजी डेपे ते असतील, तुम्हालाही धन्यवाद. आणि पंचकृषीतून आलेली सर्व श्रोतेवर्ग, या अधिष्ठानाचे विटेवरच्या मालकाचे या संस्थांचे तुम्ही वारकरी आहात. तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. दोन्ही मृदंगाचार्याला धन्यवाद देतो. साऊंड सिस्टीमवाल्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर